सांगायचंच तर माझा भूतांवर अजिबातच विश्वास नाहीये. पण ज्या काही घटना घडतात त्याचे आपल्याजवळ स्पष्टीकरण नसते. मग आपल्याला पटेल ते स्पष्टीकरण आपण स्वीकारतो. त्यातीलच एक म्हणजे भूतांचे अस्तित्व. भरतपूरला माझे कुटुंब, मी, सौ, मुलगा आणि मुलगी आणि माझ्या साडूचे कुटुंब, दोघेही एका लॉजमध्ये मुक्कामी होतो. इसवी सन 2009 असावे. लॉजचे नाव मुद्दाम गुपित ठेवले आहे. आम्हाला पहिल्या माळ्यावरच्याला लागून असलेल्या त्या 2 खोल्या दिलेल्या होत्या. पहिल्या माळ्यावर चढल्यावर आणि नंतर खोलीत प्रवेश केल्या केल्याच काहीतरी विचित्र भास झाला. म्हणजे डोक्यात हवा जाते, आपले शरीर हलके झाले असे काहीतरी. अर्थात सर्वजण आग्र्यावरून प्रवास करून आल्यामुळे असे वाटले असेल, म्हणून सर्वांनीच दुर्लक्ष केले. खोलीत प्रवेश केल्या केल्या माझ्या सौला आणि मेहुणीला नळाच्या तोटीचा शॉक लागला. घरमालकाला सांगितले तर त्यांनी मेहुणीला तिसरी खोली उघडून दिली. त्या खोलीत जाताच सर्व खिडक्या बंद असूनही छताला टांगलेले झुंबर हलत होते. ती लगेचच धावत परत आली. मोघम कपडे धुवून ते वाळायला टाकण्यासाठी सौ टेरेसवरती गेली तर तिला कुणीतरी मागे येतोय असा भास झाला. पण तिथे कुणीच नव्हते. ती धावत खोलीत परतली. थोड्याच वेळात मेहुणी सुद्धा कपडे वाळायला टाकायला गेली. परत तसेच घडले आणि तीही खोलीत धावत परतली. दुपारचे जेवण वगैरे करून आम्ही केवलादेव पक्षी अभयारण्यात पक्षी बघायला निघून गेलो. सूर्यास्तानंतर परत आलो. लॉज मालकाला छातीवर आणि मालकीनबाईंना डोक्यावर मोठमोठी बँडेज होती. बाईंचा अपघात झाला होता तर बुवांची हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. वरच्या माळ्यावर पडून मालकीनबाईंचे डोके फुटले होते. एवढे असूनही दोघेही आम्हाला आग्रहाने घरचे बनवलेले आलू के पराठे खाऊ घालत होते. पटापट जेवण आटोपून आम्ही झोपी गेलो. मला सकाळीच उठून पक्षी निरीक्षणाला जायचं होतं. उशिरा रात्री मला काहीतरी भास झाला आणि झोपमोड झाली. मी भासाकडे दुर्लक्ष करत परत झोपायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यातच मला सौने उठवले. "आहो, आपला पलंग फिरतोय." मला पण असंच वाटत होतं. कुणीतरी आमचा पलंग वर उचलून फिरवित आहे. "अगं, आपल्याला असेच भास होत आहेत. झोप आता." मी तिला रागवल्यासारखे केले आणि तिचा आवाज बंद झाला. बिचारी, असले भास होत असूनही गुमान झोपली होती. सकाळी जाग आली. साडूसाहेब आणि मेहुणी उठून वाटच बघत होते. आम्ही उठल्याचे जाणवताच त्यांनी दरवाजा वाजवला. आम्ही काही बोलायच्या आतच मेहुणी सांगू लागली, "भाऊजी, आमच्या रूममध्ये की नाही भासच होत आहेत. रात्री कुणीतरी आमचा पलंग उचलून फिरवित होतं आणि सकाळी की नाही मी पाण्याची तोटी उघडल्याबरोबर मला शॉक लागला." सौ उत्साहाने एकदम सेम टू सेम सांगायला लागली. काय झाले काही कळले नाही. दोन्ही खोल्यांमध्ये सारखाच अनुभव येणे हे फार विचित्र होते आणि त्याचे माझ्याकडे तरी स्पष्टीकरण नव्हते. भूताटकीचे स्पष्टीकरण मला मान्य नव्हते. माझ्या मुलाला फणफणून ताप भरला होता, पण त्याला असले काही भास झाले नव्हते. 1995 ते 96 ची गोष्ट असेल. त्यावेळेस मी औरंगाबादला होतो आणि भाड्याने खोली करून एकटाच राहत असे. तसेही दिवसभर बाहेरच असायचो. खोलीवर अंथरूण, पांघरूण, पाण्याची सोय आणि नोकरीच्या संबंधित सामान असायचे. मी नुकतीच एक सेकंड हँड बजाज सुपर स्कूटर विकत घेतली होती. माझा मोहनदास या नावाचा सहकारी आणि मित्र मला नेहमी मार्गदर्शन करीत असे. एखाद्या व्यक्तीने किती चांगले असावे याचे मोहनदास म्हणजे उत्कृष्ट उदाहरण. पैशाची बचत का करावी, कशी करावी यापासून तर आयुष्यातील कुठल्याही विषयावर तो मला चांगल्या गोष्टी सांगत असे. अर्थात माझे बहुतेक मोठे निर्णय त्याला विचारल्याशिवाय होत नसत. एकदा त्याने मला खोलीसाठी काही सामान हवे का म्हणून विचारले. तसे मला काही नको होते, पण त्याने, "अरे, एकदम स्वस्तात मिळेल, घेऊन टाक, तुला काय पाहिजे ते," असे म्हणून मला मोहात पाडले. मग मीही स्कूटर काढून सामान बघायला गेलो. त्याच्या सोसायटीत एका फ्लॅटमध्ये एक अविवाहित स्त्री एकटीच राहत होती. ती प्राध्यापिका होती. काही दिवसांपूर्वीच अचानकच तिचा फ्लॅटमध्ये मृत्यू झाला.
त्यावेळेस ती पलंगावर झोपून होती. मृत्यू गोड वगैरे होता की नाही माहिती नाही, पण तिचा स्वभाव चांगला होता असे मोहनदास सांगत होता. वार्ता कळताच तिचे भाऊ आले. त्यांनी तिचे क्रियाक्रम केले. त्यांना तिच्या फ्लॅटमधील कुठल्याही वस्तूची आवश्यकता नव्हती. त्यांनी ते सगळे सामान विकायला काढले. कदाचित तो फ्लॅट सुद्धा ते विकायला काढणार होते. म्हणून मोहनदासने मला संधीचा फायदा उचलायला बोलावले. आणि हो, तेव्हा OLXचा जन्म व्हायचा होता. नाहीतर ह्या सेलची माहिती माझ्यापर्यंत आलीच नसती. मी फ्लॅटमध्ये गेलो तर फ्लॅट एकदम छान होता. माझ्या कामाची वस्तू म्हणजे एक सिंगल बेड होती. अर्थात तोच पलंग ज्यावर झोपेतच त्या बाईचा मृत्यू झाला होता. मी तो छान लोखंडी पलंग अगदी 100 रुपयाला घेतला. बाहेर कदाचित 1,500-2 हजाराला मिळाला असता, पण आता निश्चित भाव आठवत नाही. त्यासोबत मला गाद्या, उशा, चादरी त्या पण त्या तशाच, म्हणजेच मोफत घेऊन जा असे म्हणायला लागले. पण माझ्याकडे हे सगळं असल्यामुळे, मला त्याचा काही उपयोग नसल्यामुळे मी त्या घेतल्या नाहीत. घरमालकीण मरण पावली असल्यामुळे मी तिला बघितलेच नव्हते. तर पूर्वी लादीवर गादी टाकून झोपणारा मी आता खोलीतल्या पलंगावर झोपायला सुरुवात केली. काही दिवसानंतर एके रात्री कधीतरी अचानकच माझा श्वास गुदमरायला लागला. एक बाई माझ्या छातीवर बसून माझा गळा दाबत होती. मी माझ्या हाताने तिला ढकलायचा प्रयत्न केला, पण तिच्यामध्ये नक्कीच ताकद जास्त होती. तिने माझा गळा एवढा जोरात दाबला की मी जोरजोरात खोकलून उठून बसलो. मी घामाघूम झालो होतो. मी आजूबाजूला बघितले. खोलीत कोणीच नव्हते. त्यावेळेस माझ्या खोलीत मी नेहमी निळ्या रंगाचा जिरोचा बल्ब लावित असे. का मला पण आठवत नाही. तसे माझ्या खोलीला 2 बाजूस खिडक्या होत्या. दुसऱ्या दिवशी मोहनला फोन करून सांगितले. तो म्हणाला, "अरे राजू, हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. आपण अशी एखादी गोष्ट डोक्यात घोळत ठेवली ना, की झोपेत आणि स्वप्नात त्याच गोष्टी किंवा असंबद्ध पद्धतीने दिसतात. भूतखेत, आत्मा, मृत्यू ह्या गोष्टी त्यात आल्या तर त्यासोबत आपल्या मनात उपजत, म्हणजेच लहानापासून रुजवलेली भीती असते. त्याचा आपल्या मेंदूत खेळ चालू असतो. मग असं काहीतरी घडतं. पण तू घाबरला नाहीस ना? तुला एक गोष्ट सांगतो. ती बाई खूप चांगली होती. ती कुणाला त्रास देणार नाही. पण मोहन, मला खूप भीती वाटते. म्हणजे फारच पंचायत होते बघ. याच्यावर काही उपाय नाही का? तुला तर माहिती आहे, माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाहीये." आता माझ्या खोलीत हनुमान चालीसा ठेवायला लागलो. देवाचा फोटो भिंतीवर अडकवला. अगरबत्ती पण लावायला सुरुवात केली. नंतर त्या बाई काही खोलीवर आल्या नाहीत. मी बऱ्यापैकी धीट झालो. माझी अमरावतीला बदली झाली. पण तिथल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये आधीसारखी पलंग असल्यामुळे हा पलंग दुसऱ्या खोलीत टाकलेला असायचा. लग्न झाल्यानंतर अमरावतीला स्वतःच्या घरी लाकडी फर्निचर घेतले. पुन्हा नागपूरला बदली झाली. परत हा पलंग दुसऱ्या खोलीत टाकून ठेवला होता. मला कधी त्यावर झोपायचे कारण नव्हते. बायकोला मात्र ह्या पलंगाबद्दल मी कधीच सांगितले नाही. ती खबरदारी मुद्दामूनच मी घेतली. नाहीतर उगाचच बाई तिचा गळा दाबायची. पलंग विकत घेऊन आता 10 वर्ष उलटून गेले होते. एक दिवस काहीतरी योगायोग घडला आणि मला त्या पलंगावर झोपावे लागले. आणि रात्री बाईंनी परत आगमन करून माझ्या छातीवर बसून माझा गळा दाबायचा जोरदार प्रयत्न केला. मी खडबडून जागा झालो. तसेच घामाघूमही झालो. पण काही सांगता येत नव्हते. अर्थातच माझी बोबडी वळ आली होती. आधीच दिवसभर माझी दगदग झाल्यामुळे ब्लड प्रेशर वाढले असेल, म्हणून घाम फुटलाय असे आमच्या सौने निदान केले. अर्थातच आता नुसताच हनुमान चालिसा नाही, तर अख्खे देवघर माझ्या मदतीला धावले. "टेन्शन घेऊ नका, मी आहे," असे तिचे हिमतीचे शब्द ऐकत मी फरशीवर गादी टाकून झोपी गेलो. तिला मी ही स्टोरी सांगितली असती तर मला धीर द्यायला कदाचित कोणीच उरले नसते. ह्या स्वार्थी उद्देशाने मी गुपित दडवून ठेवले. नंतर मी त्या पलंगावर झोपायचे टाळत राहिलो. 2010 मध्ये नोकरी बदलून मुंबईला जायचे ठरले. तेव्हा हा पलंग जागा अपुरी असल्यामुळे नागपूरलाच ठेवायचा असा मी निर्णय घेतला.
फ्लॅटमध्ये असलेल्या सज्जावर आम्ही तो टाकून दिला. अजूनही हा पलंग सुस्थितीत असून आम्ही तो पलंग विकायचा निर्णय आता घेतलेला आहे. ही खूपच जुनी आठवण आहे. म्हणजे 35 वर्षांपूर्वीची असावी. त्यावेळेस मी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा गावात राहत होतो. आमच्या घरी दरवर्षी गौरीपूजा असते. इथे त्याला महालक्ष्मी पूजा म्हणतात. त्या काळात वर्षातून 2दा घराची संपूर्ण साफसफाई म्हणजे घरातील प्रत्येक वस्तू धुवून आणल्या जात असत. भिंती, ओसरी पांढऱ्या मातीने सारवली जायची. मिशन स्वच्छ घर या अभियानाचे 2 मुहूर्त म्हणजे एक दिवाळी आणि दुसरी महालक्ष्मी पूजा. घरातील सर्व कपडे म्हणजेच अंथरूण, पांघरूण, गोधड्या सर्वांचेच कपडे घेऊन नदीवर जायचे आणि धुवून आणायचे. एवढे सगळे कपडे धुण्याचे काम अर्थातच मोठे असायचे. घरातील सर्वांनीच ह्यात सहभागी होणे जरुरी असायचे. प्रत्येकाच्या डोक्यावर एक गाठोडे आणि उरलेली गाठोडी घरच्या सायकलवर घेऊन जावी लागे. सायकलचा प्रभारी अर्थातच मी असे. सर्वप्रथम आईला जाग आली. नंतर तिने आम्हा सर्वांना उठवले. "अरे, उठा उठा, नाहीतर आपल्याला नदीवर कपडे धुवायला चांगली जागा मिळणार नाही," असे ती ओरडून सांगत होती. खरेच होते तिचे म्हणणे. कारण दाराबाहेर रस्त्यावरून नदीकडे निघालेल्या बायकांचे "चला चला बायांनो" असे आवाज ऐकू येत होते. म्हणजे आधीच खूप कुटुंबे धुणे घेऊन निघाली होती. त्यांच्या रहदारीचा बोलण्याचा आवाज येत होता. आम्ही सर्वांनी स्वतःची अंथरूण पांघरूण पटापट जमवली. धुवायच्या प्रत्येक कपड्याची साड्या आणि लुगड्यांमध्ये गाठोडी बांधली. सायकल डोक्यावर गाठोडी चढवली. उशीर न करता आम्ही 9 ते 10 जण घोळक्याने नदीकडे निघालो. आता थोड्या वेळापूर्वी आवाज करणाऱ्या बायका पार पुढे निघून गेल्या असाव्यात. आम्ही 1 ते 1.5 किलोमीटरचे अंतर वस्तीतून पार करून गेलो. वस्ती संपली, पण रस्त्यावर कुणीच आडवे गेले नाही. मुल्ला पण शांत होता. सगळे कसे सुनसान वाटत होते. वस्तीत असलेल्या रस्त्यावरच्या लाईटचा उजेड संपला आणि आम्ही अंधारातच नदीवर पोहोचलो सुद्धा. आधीच आवाज करीत नदीवर आलेल्या मगाचच्या बायकांपैकी कुणी आजूबाजूला दिसत नव्हते. त्यांचे आवाज सुद्धा येत नव्हते. खरे तर अंधार एवढा होता की विशेष काही दिसत नव्हते. नदीच्या पाण्याचा आवाज सोडून इतर कुठलाच आवाज म्हणजे किमान कपडे धुण्याचा जोराचा अपेक्षित आवाज सुद्धा येत नव्हता. पैलतीरावर असलेल्या महादेवाच्या पांढऱ्याशुभ्र मंदिराची आकृती तेवढी क्षितिजाला आणि आधाराला दिसत होती. आमची चुळबुळ सुरू झाली. "आई, बरोबर ऐकलं होतंस ना की चकवा होता?" "अरे, पण तुम्ही सगळ्यांनीच ऐकले ना." कोणीही नदीवरच्या खडकापर्यंत जायची हिंमत केली नाही. थोडे तरी उजाडणे जरुरी होते, पण लवकर उजाडणार होते का? बरीच चर्चा झाली. शेवटी ठरले असेच घोळका करून माघारी फिरायचे. खरंच आम्ही घरी परत आलो. कामापुरती गाठोडी काढून झोपी गेलो. मुलाने बोंब मारल्यावर आईला जाग आली. परत सगळी गाठोडी बांधली आणि नदीवर पोहोचलो. नदीवरचे सर्वच खडक अजूनही रिकामेच होते. आम्ही गाठोडी खडकावर धुवायला टाकेपर्यंत आजूबाजूच्या बायकांची गर्दी व्हायला लागली. छान उजाडले होते. आकाशात पूर्वेला सोनेरी रंग भरला होता. पैलतीरावरचे महादेवाचे मंदिर आधार देत होते. महालक्ष्मीच्या पूजेचे 2 दिवस चकव्याच्या न घडलेल्या भेटीचे किस्से रंगून रंगून सांगण्यात आणि हसण्या खिदळण्यात कसे निघून गेले कळाले सुद्धा नाही. 1994 किंवा 95चा प्रसंग असेल. तेव्हा मी औरंगाबादला नोकरी करत होतो. इंग्रजीचे खूळ मी फारच मनावर घेतले होते. वृत्तपत्र, बातम्या, चित्रपट सगळं काही इंग्रजीच बघायचो. मग बरेच इंग्रजी चित्रपट भुताटकीचे असायचे. असाच कुठला तरी भुताटकीचा भयानक चित्रपट एकट्याने बघून मध्यरात्री सिनेमा थिएटरातून बाहेर पडलो. चित्रपटात अक्षरशः बागेतील गवत कापायच्या मशीनने माणसांच्या चकत्या पाडल्या गेल्या होत्या. रक्तानी मांसांचा नुसता चिखल दाखवला होता. एवढी प्रचंड हिंसा मी यापूर्वी कधीच सहन केली नव्हती. स्कूटर बंद असल्यामुळे जाताना ॲटोने गेलो होतो, पण आता एकही ॲटो कुठे दिसत नव्हता. पैठण गेटला सगळ्या बसेस मिळतात, पण आता एकही बस कुठे दिसत नव्हती.
पैठण गेटमधून निघून आता मी निर्जन असलेल्या समर्थ नगराकडे वळलो. वळल्यानंतर मला एक सिटी बस थांबलेली दिसली. त्या बाजूला जाणारी कुठलीही सिटी बस मला मग चालली असती. मी लवकर घरी पोहोचलो असतो. डोळ्यासमोर सिनेमातली भूतं अजूनही धिंगाणा घालत होती. विचार करायला वेळ नव्हता. तसाच धावत सुटलो आणि एका दमात बस पकडली. सुदैवाने तिने वेग धरला नव्हता. जागेवर स्थानपन्न झाल्यावर मोठा सुस्कारा टाकला आणि आजूबाजूला बघू लागलो. विशेष म्हणजे बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. एवढ्या रात्री कोण असणार? अरे, हे काय? ड्रायव्हर सुद्धा नाहीये. मागे वळून बघितले. अरे, हे काय? कंडक्टर सुद्धा नाही. आता मी घाबरलो. तेवढ्यातच रस्त्याने एक माणूस जाताना दिसला. तो माझ्याकडे बघून खोळ्यासारखा हसला आणि म्हणाला, अबे, गाडी फेल है, कहीं नहीं जाएगी.